त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध, दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने दिले निवेदन। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा बैठकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली होती। यामध्ये पत्रकार किरण ताजने हे गंभीर जखमी झाले होते। या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शाखा कवठेमहांकाळच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येऊन दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन येथील तहसीलदार अर्चना कापसे व पोलीस प्रशासनाला दिले आहे। दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की पत्रकार जीवाची पर्वा न करता सामाजिक प्रश्न मांडत असतो, त्यामुळे पत्रकारांवर झालेला हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर व लोकशाहीवर केलेला प्रहार आहे। तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच पत्रकारांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला कायदा त्वरित लागू करावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे जिल्हा संघटक श्रीकृष्ण माळी, कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष मुकेश बनसोडे, उपाध्यक्ष जगन्नाथ सकट, सचिव विशाल वाघमारे, प्रशांत आठवले, विद्याधर लोंढे, प्रकाश लोंढे, प्रवीण लोंढे, गुंडा झुरे, चंद्रकांत जगताप, प्रवीण लोंढे, लक्ष्मण सनगर, रामचंद्र कोरे उपस्थित होते। महाराष्ट्र वेधसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ।